महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती संक्रांतीनिमित्त एकत्रित 3,000 रुपये म्हणजेच जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळून 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. मित्रांनो, पाहूया सविस्तर अशी अपडेट. तर पाहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे, अशी माहिती समोर आली. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवरती महिला व बालविकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे निधी मागण्याची माहिती समोर आली. महिला व बालविकास विभागाने 6,700 कोटी रुपयांचा निधी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मित्रांनो, पाहू शकता अतिशय आनंदाची अशी लाडक्या बहिणीसाठी बातमी, कारण की मित्रांनो, मागच्या वेळी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी आचारसंहिता लागू होती, तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. दरम्यान आता देखील पैसे देण्यात येतील असं बोललं जात आहे. परंतु आता निवडणुकीपूर्वी वितरित होणाऱ्या हप्त्यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी महिलांना लाभ मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पुढे पाहूयात मित्रांनो, या ठिकाणी पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा हप्ता महानगरपालिका निवडणुकीआधी दिला जाणार आहे. ही योजना मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी योजना सुरू करण्यात आली होती. यानंतर योजनेच्या निर्णयानुसार म्हणजे दर महिन्याच्या 10 तारखेला लाभ वितरित केला जाईल असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता कधीही महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. महानगरपालिका निवडणुकी 15 जानेवारीला आहेत, परंतु योजना जुने आहे, त्यामुळे लाभ वितरित करण्यास कोणती अडचण नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 15 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती संक्रांतीची भेट 3,000 रुपये स्पष्टपणे जमा होणार आहे. या ठिकाणी साम टीव्हीच्या ऑफिशियल न्यूजवरती आपण ही माहिती पाहतोय. त्यामुळे आता लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर शेवटी म्हणजे लाडकी बहीण योजनेत एकूण 2.23 कोटी लाभार्थी आहेत. यातील 93 लाख महिला या शहरी भागातील आहेत. या महिलांना 2 महिन्याचा हप्ता देण्यासाठी लगभग 6,690 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. तर पाहू शकता मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता संक्रांतीनिमित्त लवकरच निधीची मान्यता होईल. निधीची मान्यता झाल्यानंतर लगेचच संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा होतील. ही एक अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचे. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत.